आहे हा एक भाग जरी असला तरीही बहुजन समाजातला एक माणूस 11 दिवस झाले बिना अन्न पाण्याचं उपोषण करत आहे. गेले 3 दिवस झाले तब्येत त्यांची खालावत आहे आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण संवेदना आमच्या सर्वांच्या मनात, म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, आमच्या सर्वांच्या मनात आहे आणि म्हणून मी सांगेन. पहिल्या दिवशी जेव्हा मी इथून गेले तेव्हा यांचं उपोषण सुरू झालं आणि मी ज्या दिवशी दुसऱ्याची वाट करत होते तेव्हा मोठा इथे मेळावा झाला. मेळावा म्हणता येणार नाही तुला, एक मोठा समुद्र जणू पिवळ्या रंगाचा समुद्र या जालन्यात एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत होते. प्रत्येक गावामधून मी जात असताना लोक मला हात करत होते, ताई जय मल्हार, ताई जय मल्हार. आणि मला वाटलं की एवढा जनसागर लोटलेला आहे तर या जनसागरासमोर दीपक भाऊ आपलं उपोषण सोडतील आणि त्यांच्या बद्दल काहीतरी शब्द आम्ही त्यांना देऊ शकू. आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्याने आज किती वर्ष, 70 वर्ष झालं. म्हणजे डचा मान अजून करता आला पण ड करण्यासाठी आज 70 वर्ष झाले धनगर समाज लढता. आणि हे सत्य आहे की जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष होते तेव्हा मी लोकसभेचे अध्यक्ष होते आणि बारामतीला भव्य असा लाखोंचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. त्यावेळी हा शब्द दिला होता आणि त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनात किंतु आणि परंतु नाही. पण संविधानामध्ये हा शब्द योग्य बसवणं जर एवढं सोपं असतं करणं तर झालंच असतं. तर हे योग्य पद्धतीने बसवणं हे सुद्धा शासनकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली. दोन्ही दिवस अगदी मध्यरात्री फोन करून त्यांनी मला दीपक भाऊंच्या चौकशी केली तब्येतीची. मला विचारलं, त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या. आता आपण कोर्टामध्ये हा विषय मांडण्यासाठी कुठेतरी कमी करू नये. आता हायकोर्टामध्ये असं झाल्यामुळे सुप्रीम कोर्टात विषय आहे आणि तिथे जाऊन हा विषय आपण अत्यंत स्ट्रॉंगली मांडला पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.